अमरावती जिले के धामनगांव विधानसभा क्षेत्र से बीजेपी प्रत्याशी प्रताप अड़सड़ की बहन पर हमला हुआ है। हमले में उनकी बहन अर्चना रोठे का अस्पताल में इलाज चल रहा है क्योंकि वो घायल हो गई थी। उनका हाल जानने के लिए भाजपा नेता चित्रा वाघ अस्पताल पहुंची। त्यांच्या गळ्यावरती वार करायला अज्ञात मारेकरी होते। त्यांनी हातावरती ते सगळे वार झेलले। रक्ताच्या थारोळ्यात त्या होत्या। गाडी थांबली होती सातेफळ फाट्याजवळ आणि त्यावेळेला वॉशरूमसाठी म्हणून त्या बाहेर गेल्या। कार्यकर्ते गाडीत बसले होते आणि त्यावेळेला अज्ञातांनी केलेला हा हल्ला आहे। या हल्ल्याचा तीव्र निषेध तर आहेच, पण मला इथे एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की हा हल्ला झाल्यानंतर स्वतः आमचे उमेदवार किंवा अक्का यांनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायच्या आधी काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी त्या ठिकाणी हा स्टंट आहे म्हणून फेसबुक पोस्ट केली, नंतर ती डिलीट पण केली। अशा पद्धतीचं संतापजनक कृत्य हे त्यांच्याकडनं झालेलं आहे। कुणालाही माहिती नसताना, भाजपच्या कार्यकर्त्यांनाही माहिती नाही काय झालंय, मग हे काँग्रेसच्या उमेदवाराला कळलं कसं, हा माझा सवाल त्या ठिकाणी आहे। महाविकास आघाडीकडनं अशा पद्धतीचे भ्याड हल्ले होत असतील, मला हे म्हणायचं आहे, कारण या घटनेमध्ये तर निश्चितपणे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला माहिती व्हायच्या आधी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी पोस्ट करतो, नंतर ती डिलीट करतो। याचा अर्थ काय? आणि यामध्ये आम्ही कुणालाही सोडणार नाही आहोत।